जगद्गुरु तुकोबराय हनुमानजीची शरणागती पत्कारतायत। शरण शरणजी हनुमंता, हनुमानजींना शरण जातायत। का शरण जातायत, कशासाठी जातायत? तुकोबरायासारख्या महात्म्यानं कुणाला तरी शरण जावं। लक्ष द्या बरं, तुका राम नाम घेता कापे यम, ही ताकद तुकोबरायांची। अनुरेनु या थोकडा तुका आकाशा एवढा, एवढ्या उंचीचे तुकोबराय आणि एवढ्या सामर्थ्याचे तुकोबराय कुणाला तरी शरण का जातात? गांभीर्यानं घेण्याचं प्रकरण आहे। विठाला 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 विठाला। काय बोलला याच्यापेक्षा कोण बोलला याच्यावर वजन आहे बरं वाक्याच। काय बोलला याला किंमत नाही, बोललाय कोण लक्षात येते? हा, कधी कधी काही वाक्य असे असतात ते चांगले असतात, वाईट नसतात, पण बोलणाराचं तोंड चांगलं नसतं, शोभत नाहीत त्याच्या तोंडामध्ये, लोक सोडून देतात। चांगले हो तरी पण लोक तिकडे लक्ष देत नाही। कधी कधी वाक्य वाईट असतात, वाक्य एवढे चांगले नसतात, पण बोलणारा जरा वजनदार असतो, माणसं चर्चा करतात। विठाला विठाला किती मजा आहे, बोलणंही चांगलं, बोलणाराही चांगला। आणि मग बघा सगळे असे टकलवून बघतात, का बोलतोही चांगला आणि बोलणाराही चांगला, ऐकणारेही चांगले। ऐका बरं, कधी कधी बोलणारा चांगला पण बोलणं वाईट, आवडत नाही लोकांना। अहो एवढा मोठा चांगला माणूस आहे, आम्हाला तर वाटलं होतं एवढं मोठं नाव आहे, एवढा मोठा म्हणले की आता तारीखच भेटत नव्हती, बळच घेतली आणि लईच मोठे महाराज आहेत, आणि म्हणून आम्ही म्हणलं की आता लईच मोठे आहेत म्हणून आम्ही ऐकायला आलो होतो। अगा माय 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 ह्यानं तर कडच लावली, असं होतं ना कधी कधी। अहो एवढं मोठं आम्हाला तर वाटलं होतं चांगलं नाव आहे, हे बोललं जरा खालीच गेलं हो, कधी कधी अशी भानगड होती बरं। हा, असं होतं, बोलणं वाईट असतं आणि बोलणाराही वाईट होतो। मग त्याच्यामुळे लक्षात ठेवा, कधी कधी जोड्या लागल्या पाहिजेत, बोलणारा चांगला आणि बोलणंही चांगलं। कधी कधी बोलणं चांगलं पण बोलणारा वाईट माणूस असतो, मग तो चांगला जरी बोलला तरी माणसं त्याचं ऐकत नाहीत। लोक म्हणतात काही का असा ना, पण चांगला बोलला ना, काय करायचं बोलून, हाय का वागायचं ज्ञान, लोक सरळ म्हणून जातात। बोलायला तर कोणाला बी पोपटावून येतं, ते त्याच्यातलं आहे का त्याला काय अक्कल, नुसतं बोलून दाखवतो। म्हणजे तो माणूस बोललाय चांगला, पण तो माणूस चांगला नसल्यामुळं त्याच्या बोलण्याचं वजन पडलेलं नाही। विठाला 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 विठाला। आता काय झालं, एक कार्यक्रम होता, मोठा कार्यक्रम होता, लक्ष द्या, मोठा कार्यक्रम होता, आणि त्या कार्यक्रमाच्या स्टेजवर समाज प्रबोधनाचा कार्यक्रम होता। मग ते सगळ्या गावातले लोक बसलेले, समोर प्रचंड जनसमुदाय बसलेला, आणि एक जणानं माईक हातामध्ये घेतला, म्हणला मंडळी आज माझे 4 शब्द तुम्ही ऐकावेत अशी माझी इच्छा आहे, मला बोलायचंय तुमच्याशी, महत्वाचं बोलायचंय, ऐका, लक्ष देऊन ऐका। आणि मग त्यानं माईक हातामध्ये घेतलं आणि म्हणलं मी आज एका समाज प्रबोधनाच्या एका चांगल्या विषयावर मला बोलायचंय। बोला, काय बोलायचंय? मला दारूबंदीवर बोलायचंय, बोला। आणि मग त्यानं बोलायला सुरू केलं, मंडळी दारू वाईट आहे हो, दारू वाईट आहे, चांगली नाही दारू। तुम्ही इतिहासापासून आतापर्यंत बघा, दारूनं कोणाचं कधी चांगलं झालंय? नाही झालं। संसार उघड्यावर आले, लेकरं बाळ रस्त्यावर आले, जमिनी गेल्या, श्रीमंत लोक भिकारी झाले, इज्जतीचा कचरा झाला, शरीराची वाट लागली, काय दारू चांगली आहे? त्याच्यामुळे पाया पडून तुम्हाला सांगतो मंडळी, अजिबात कोणी सुद्धा दारूला शिवत जाऊ नका। मग 2 जण 4 जण असली, 4 जण पोरं आली आणि असा धरून खाली बसविला, राहू दे का बस। मग 2-4 माणसं म्हणले, परगावचे म्हणले, अहो असं का त्याला वाढायला लागला, चांगलं बोलते ना, म्हणले बोलू दे ना, म्हणले हे पेल्यावर असंच बोंबलत, पेल्यावर असंच बोलतं म्हणले, उतरले की काहीच बोलत नाही, पेलं की तत्वज्ञान सांगायला सुरू करतो। ते बोलणं लक्षात आलं का तुमच्या? ते वाईट बोलला होता का? ते जे बोलला ते चांगलं बोलला होता का वाईट?
अहो चांगलंच बोलला होता, पण लोकांना पटलं नाही, त्याला खाली बसवलं. का? बोलतो चांगलं पण बोलणारा बरोबर नाही. विठाला विठाला म्हणून प्रकरण घेत असताना गांभीर्यानं घेण्यासारखं आहे का हे बघावं लागतं. कधी कधी वाक्य साधं असतं, काही असू द्या, पण बोलणारा जर वजनदार असेल ना महाराज, काही बोलू द्या हेडलाईनच बनते. काही बोलू द्या, त्यानं काही बोलू द्या, पण काय बनणार त्याची? हेडलाईनच बनणार महाराज. का? काय बोलला लय महत्वाचं नसन, पण बोललाय कोण त्याच्या माग मीडियावाले पळत आहेत महाराज. आलं लक्षामध्ये? मुदाम खोळीत आहेत त्याला, मुदाम खोळीत आहेत. का? कारण पत्रकारांना माहितीये कुणाच्या बोलण्याची हेडलाईन बनते. आलं लक्षामध्ये? आपल्याला पत्रकार परिषद द्यायची असल्यावर त्यांना 10,000 रुपये द्यावे लागतील आधी, तरी येत नाहीत तुमच्याकडे. काय येतील? आपलं वजन तेवढं आहे ना. लक्षात येत आहे तुमच्या? कुठली गोष्ट किती गांभीर्याने घ्यायची, कुठल्या विषयावर कशी चर्चा करायची, कोण बोलतय, कुणाचं वाक्य आहे, कुणाचे शब्द आहेत, याच्यावर प्रकरण गंभीर होत. मग तुम्ही विचार करा ना, अरे सामान्य माणूस असता एखादा आणि तो कुणाला तरी शरण गेला असता, त्याच्यामध्ये काही नवलच वाटलं नसतं? नसतं काय वाटलं? चर्चाच केली नसती. आपण तुम्ही विचार करा, ज्यांचं नाव घेतल्यावर यम थरथर कापतो असे तुकोबर आहेत, ज्यांची उंची आकाशा एवढी आहे ते तुकोबर आहेत. म्हणे रामेश्वर भटद्विजा तुका विष्णू नाही दुजा, हे तुकोबर आहेत. आणि एवढ्या उंचीचे तुकोबर आहे, आज शरण जातात, याला काहीतरी कारण असेल का नाही? विठाला 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 विठाला. फक्त असं वाटतंय शरण जाणारा आकाशा एवढ्या उंचीचा आहे, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, हेराने वहावा भार माता. काय ताकद आहे तुकोबरांची. आणि एवढ्या उंचीचे ज्ञानाचे तुकोबर आहे, शरण चाललेत. काय एवढा प्रश्न पडला असेल, काय एवढी गरज पडली असेल? हा, ज्या जगद्गुरु तुकोबरांचा गाथा 5वा वेद आहे, आणि त्या तुकोबरांना कुणाला तरी भक्तीच्या वाटा विचारण्यासाठी शरण जावं लागतंय. मग ज्याला शरण झाले तो असा असल कोण? हे पण गांभीर्याने घ्यावं लागलं का नाही? आता पहिलं काय घेतलं? शरण जाणारा एवढ्या उंचीचा आहे. मग विचार करा, शरण जो चाललाय तो एवढा आहे, मग ज्याला चालले तो केवढा, हे बी बघावं लागलं. हा, मग कुणाला शरण चालले तर बघितलं तर महाराज लक्षात आलं, शरण जाणार तर माकड आहे, म्हणजे ज्याला शरण झाले ते. असं कोण आहे लय मोठं? कपी कुळी हनुमंत. म्हणजे जे तुकोबर आहे, गाथा लिहितात, जगाला एवढा मार्ग दाखवतात, ते तुकोबर आहे. कपी कुळातल्या एका वानराला शरण जातात, काही ना काहीतरी सूक्ष्म कारण आहे. विठाला विठाला महाराज एक सांगतो मी तुम्हाला, कधी कधी असं असतं की मोठ्या मोठ्या माणसांना सुद्धा काही प्रश्न असे पडतात की त्या प्रश्नाचे उत्तर त्यांना सुद्धा मिळणं कठीण असतं. मोठे जरी असले, तुम्हाला काय म्हणायचं, मोठ्यांना प्रश्न नसतात काय? लहानांनाच प्रश्न असतात असं म्हणायचं का तुम्हाला? मोठ्यांना प्रश्न नाही आहेत का? अहो आहेत. उलट सांगू का तुम्हाला, लहानाचे प्रश्नही लहान असतात, मोठ्याचे प्रश्नही मोठे असतात. विचित्र असतात मग ते प्रश्न. ते सोडवायची एवढी गोष्ट सोपी नसते. लहानाचे प्रश्न सोडवता येतात, पण मोठ्याचा प्रश्न सोडवायला त्याच्यापेक्षा मोठा लागतो, अन्यथा तो प्रश्न सुटत नाही. काय म्हणणं आहे तुमचं? हो, साऱ्या गावाचे वाद मिटविणारा एखादा पट्टे असतो गावामध्ये. कुणाचाही वाद लागू द्या, कुणाच्या घरामध्ये, तो गेला की वजन पडतं, गप्प बसा, भाऊ आले, वाद मिटतात. सगळ्या गावाचे वाद मिटवणारा भाऊ भाऊच्याच घरात पेटलं तर ते कुणा मिटवायचं? अवघड आहे का नाही? लोक म्हणते ना, आम्ही काय तुमच्या आता हे बघा, आम्हाला काय कळतंय, भानगड होते बरं. मोठ्याला त्याचा मोठेपणा टिकून ठेवण्यासाठी लय गोष्टीचं पथ्य पाळावं लागतं.
नाही तर मोठी माणसं जर लहानामध्ये जाऊन जर म्हणले का आम्हाला कळा नाही जरा एवढं सांगा, त्याचा मोठेपणा संपला. विठाला विठाला मान्य हो. विद्यार्थ्यानं शिक्षकाला एखादा प्रश्न विचारावा आणि शिक्षकानं त्याचं उत्तर द्यावं. जनरल आहे. शिष्य गुरुलाच विचारणार आहे, गुरु शिष्याला उत्तर देणार आहे. पण कधी कधी जर मास्तराला जर प्रश्न पडला, एखादा शिक्षकाला जो प्रश्न पडला, तर त्यानं कुणाला विचारायचं? विद्यार्थी विचाराल, बा गुरुजी हे सांगा. गुरुजी काही का होईना सांगतील. नाही जर बरोबर आलं तरी पण जरा काही का होईना पण समाधान करतीलच. हे जुन्या काळामध्ये पोरानं प्रश्न विचारला होता गुरुजीला. जुन्या काळात का, आता बी विचारू शकता की. पुस्तकामध्ये शब्द आला होता व्यासपीठ. काय शब्द आला? व्यासपीठ. आता लेकराला आणवते 3री 4थीचे, त्यांना काय त्या शब्दाचा अर्थ कळतो? एक पोरग उठलं म्हणलं, गुरुजी म्हणले का रे, मला एक प्रश्न पडलाय, विचार. काय प्रश्न पडलाय? म्हणले गुरुजी व्यासपीठ काय असतो? व्यासपीठ म्हणजे काय? मला सांगा ना व्यासपीठ म्हणजे काय. गुरुजी कॉप्या करून पास झालेला होता, पैसे भरून मास्तर झालेला होता, ते असं कुठं ओरिजिनल होता. गुरुजीलाच माहित नाही ते व्यासपीठ म्हणजे काय. आता काय करावं? ते पोरगच खाली बसाना, सांगा ना म्हणे गुरुजी व्यासपीठ काय. गुरुजीला घाम फुटला. गुरुजी म्हणले बस खाली, काही विचारतो, काय गरज पडली तुला त्या व्यासपीठाची, वेड्यासारखा बस खाली. ते म्हणलं गुरुजी तुम्ही सांगितल्याशिवाय खाली नाही बसणार, ते व्यासपीठ काय ते मला सांगा. गुरुजी म्हणले काही गरज नाही, नाही पुन्हा बघू. ते म्हणला गुरुजी तुम्ही जर मला व्यासपीठ शब्दाचा अर्थ नाही सांगितला तर मी घरी जाऊन पप्पाला सांगणार आहे, आमच्या गुरुजीला काहीच येत नाही. ऐका ना, इज्जत जायचं नाही. मास्तर म्हणले पोरग जो गावात जाऊन बोंबललं तो सगळी इज्जत जायची. गुरुजी म्हणले थांब, काय पाहिजे तुला? म्हणे व्यासपीठ म्हणजे काय? अरे बाळा ते वय व्यासपीठ, व्यासपीठ म्हणजे काय? आपल्याकडं जसं बाजरीचं गव्हाचं पीठ असतं तसं अमेरिकेत व्यासपीठ आहे म्हणे. काय करावं मला सांगा बरं तुम्ही, लक्षात येते तुमच्या? अरे कोणी कोणाला विचारावं, कोणी कोणाच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं ही भानगड आहे. शिष्यानं गुरुला विचारावं, अज्ञानानं ज्ञानाला विचारावं, भक्तानं देवाला विचारावं. मान्य हो, त्याच्याबद्दल वादच नाही. पण एक सांगू का, कधी कधी चांगल्या माणसांना पण प्रश्न पडतात, मग त्यांनी प्रश्न कोणाला विचारायचे? आणि एक लक्षात ठेवा, प्रश्न कोणाला पडल काही सांगता येत नाही, इथं देवाला पडतो. विठाला विठाला आणि मग ज्या वेळेस मनामध्ये शंका, कुशंका, संशय, प्रश्न याचा कल्लोळ कधी कधी माजतो, आणि मग या संशयाच्या गोंधळामधून बाहेर निघायचं असेल का, तर स्वतः निघता येत नाही, त्याच्यातून काढणारा कोणीतरी लागतो. आलं लक्षामध्ये? स्वतः निघू शकत नाही माणूस, याला गाईड म्हणतात. शब्दाकडे लक्ष द्या, काय म्हणतात? मार्गदर्शक. ज्या वेळेस कधी कधी असा अंधार जीवनामध्ये होतो, काहीच कळत नाही, कुठे जाऊ मार्गच दिसत नाही, आणि मग अशा वेळेस जो तुम्हाला येऊन हाताला धरून मार्ग दाखवतो त्याचं नाव मार्गदर्शक आहे. विठाला आणि कधी लक्षात ठेवायचं, अहंकार करायचा नाही, अहंकारच करायचा नाही. मला कोणाची गरज नाही, मी कोणाचं मार्गदर्शन घेत नाही, मला सगळं कळतंय. चूक आहे. इथं देवाला विचारावं लागतं गरज पडल्यावर. आपण तर माणसं आहोत, अहंकार कधी करायचा नाही. म्हणून तुम्हाला सत्य सांगतो, तुम्ही कोणी असा, केवढेही असा, जीवनामध्ये एक तरी ज्ञानी महापुरुष किंवा संत तुमच्या जीवनात मार्गदर्शक पाहिजे. कधी वेळ येईल काही सांगता येत नाही. कोणी असू द्या, मार्गदर्शक पाहिजे. पण मार्गदर्शक कोण पाहिजे? शहाणा पाहिजे. आलं लक्षामध्ये? मूर्खाला जर मार्गदर्शक करून घेतलं का, जीवनच बरबाद. कोणालाही सल्ले विचारत जाऊ नका, आणि मूर्खाला तर कधीच विचारायचे नाही, कारण मार्गदर्शक जर चुकीचा भेटला, जीवन बरबाद. इतिहास बघा, मार्गदर्शन गरजेचं आहे, विचारलं पाहिजे, मनानं चालायचं नाही, कमीत कमी परमार्थात तरी नाही.
मनाचा शहाणपणा करायचा नाही. का? मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, 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 हरिपाठी शिरावला तोची. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकाला, तो तिथं स्टॉप झाला, पुढे जात नाही. हो, इथं मनाचा शहाणपणा चालत नाही. माझं मला कळतं, माझं मी बघेन, जमत नाही बाबा. इथं कशाला लावलाय संप्रदाय, कशाला गुरु परंपरा आहे? आदिनाथापासून ते ज्ञानोबरायापर्यंत ही परंपरा कशाला आली आहे? उपजताच ज्ञानी आहेत ज्ञानोबराय, तरी सुद्धा म्हणतात निवृत्तीने दिदले माझे हात. हे कळत नाही तुम्हाला? नाही तर ज्ञानोबरायांना काय घ्यायची गरज आहे कुणाकडून? जर घ्यायची असते तर तो शब्द कशाला वापरला असता? उपजताच ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणे चांगले. जो उपजताच ज्ञानी आहे, मोटकी देहाकृती उमटे, तव निवज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्या पुढे प्रगटे प्रकाशु जैसा, तैशी दशेची वाट न पाहता, वैसेची आगावा न येता, बालपणीच सर्वज्ञता वरी दया ते विठाला. हे ज्ञानोबरायांचं वर्णन बसतं याच्यामध्ये. जरी त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितलं असलं तरी याचं फेस टू फेस सगळं कुणावर बसतं? हे सुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो विजायत. मग उपजताच ज्ञानी ज्ञानोबराय आहेत, तरी ज्ञानोबराय कधी म्हणले नाही मी उपजताच, मला जन्मताच ज्ञान आहे, मला कुणाच्या मार्गदर्शनाची गरज नाही, म्हणले ज्ञानोबराय? नाही हो, जिथे मिळेल तिथे चान्स. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो गुरु कृपे. विचार करा ना तुम्ही, उपजताच ज्ञानी आहे, त्याला नाही हो कुणाकून घ्यायची गरज नाही, तरी सुद्धा ज्ञानोबराय म्हणतात मनाच्या मार्गावर चालून जमत, मनानं शहाणपणा करून जमत नाही. किती ज्ञान असू द्या, तुम्ही किती बुद्धिवान असाल, किती चतुर असाल, केवढेही असाल, पण काही असो मार्गदर्शक पाहिजेच. विठाला 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 विठाला. आणि ज्या ज्या जीवनामध्ये गाईड नाही, मार्गदर्शक नाही, वेळ आल्यानंतर घोटाळा होतो बरं. अहो, चांगल्या चांगल्या बुद्धिमानाचे कधी कधी वेळेला बुद्धी बंद पडते, त्यावेळेस काय करायचं? आणि मग त्यावेळेस आपला जो मार्गदर्शक आहे त्याच्याकडे जावं लागतं. हे कधी लक्षात ठेवा. फक्त एकच आहे, मार्गदर्शक योग्य पाहिजे. शरण कुणाला जायचं? मगाशीच सांगितलं, मार्गदर्शन घ्यायला शरण जावं नाही असं नाहीये, पण ज्याला शरण जायचंय तो आपल्यापेक्षा बलवान पाहिजे. एक तर शरणात जायचं नाही कुणाला, स्वाभिमानानं राहायचं, वजनात राहायचं. आणि जर कधी जायचीच वेळ आली तर आपल्यापेक्षा या बळाटाला शरण जायचं नाही, त्यांना आपली कवडी किंमत होत असते. जर जावंच लागलं तर कुणाकडे जायचं? आपल्यापेक्षा तो बलवान पाहिजे. का? आपण जर त्याला शरण गेलो तर आपल्याला त्या दुःखातून काढायचं बल आपल्यापेक्षा मजबूत त्याच्याकडे पाहिजे. नाहीतर मग जुनी मन आहे उघड्यापशी, ते बी तसलंच ना आपण बी तसलोच, काय करायचं मग? मला सांगा. आपल्यापेक्षा कसा पाहिजे तो? अनुभवी पाहिजे. त्या क्षेत्रामधला अनुभव त्याच्याकडे जास्त पाहिजे, बलवान पाहिजे, तो सामर्थ्य त्याच्याकडे तेवढं पाहिजे. आणि मग त्याला शरण जाण्यामध्ये मजा आहे. आलं लक्षामध्ये? जगन्नाथांना एक दृष्टांत सांगायचे बघा. एक जणाच्या डोळ्याला फटकारा बसला, फांदी फिंदीचा बसला असं, फटकारा बसला, असा बसला की त्याला काही बी दोन दिसायला लागलं. एका वस्तूच्या दोन वस्तू दिसायला लागल्या. ते घाबरलं, मला डोळाच गेला आता. एकाचं दोन दिसायला म्हणलं काही बी, आता काही खरं नाही. ते डॉक्टरकडे गेलं आणि डॉक्टरला म्हणला, डॉक्टर गॉगल लावून बसलेलं होतं, डोळ्याचं डॉक्टर. आणि जर डॉक्टर पुढे गडबडीनं जाऊन म्हणला, पटकीनं बघावं म्हणला, मला काही बी एकाचं दोनच दिसायला लागले ना, आता काही खरं नाही म्हणला, डोळ्यावर फटकारा बसलाय, पटकीनं काहीतरी करा बरं म्हणला. डॉक्टरनं चष्मा काढला
आणि त्याच्याकडे बघितलं, म्हणला ते फाटकाऱ्याचं झालं, पण मला तुम्ही तिघ जण कशाला आला? कळलं? असं होऊ नये. याला 2 दिसत होते, डॉक्टरला आता कोणी कोणाला नीट करावं? असं आहे. कोणाकडे जावं? आपल्यापेक्षा बलवान असावा. तो खूप बऱ्या कुणालाही शरण जात नाही. तो एक तर ते देवाला तरी जातात, नाहीतर आपल्यापेक्षा श्रेष्ठ त्या क्षेत्रात असणारा तरी जातात. भवसागरामधून तरत असताना मान्य आहे, तो कोबराय म्हणतात मी तेवढा बलवान नाही, मी तरू शकत नाही, म्हणून मी शरण गेलो. पण कुणाला? जे बुडते त्यांना नाही हो. जो भवसागरातून तारू शकतो त्याला. सरळ सांगितलं देवाला, धरोनिया बाही भवा तारी दातारा, धरोनिया बाही भवा तारी दातारा, धरोनिया बाही भवा तारी दातारा, धरोनिया बाही भवा तारी दातारा. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही, धरोनिया बाही भवा. मी बी उचलला असता, पण माझा बी आवाज गेला की आता काय करावं? हे महिना लय तानाचा हो, लय तानाचा जाम झालाय सगळं. असा ऐका बरं, तो कोबराय म्हणले मी कुणाकडे गेलो? भवसागर तारण्याची ज्याच्याकडे ताकद आहे त्याला सांगितलं, माझ्या भाईला धर. धरोनिया बाही भवा तारी दातारा. निर्बलाला शरण जाऊन तो आपलं रक्षण करू शकत नसतो. त्या क्षेत्रात आपल्यापेक्षा तो बलवान म्हणजे अनुभवी पाहिजे, सामर्थ्यवान पाहिजे, आणि मग त्याला शरण जायला हरकतच नाही हो. ज्याला पोहता येत नाही त्याच्या गळ्याला मिठी माटल्यावर दोघं बुडत असतात. विठाला 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 विठाला. ज्यांना ज्यांना चांगले मार्गदर्शक जीवनामध्ये भेटले महाराज, अहो छोटे माणसं मोठे झाले हो त्या मार्गदर्शनामुळे. हो, गाईड योग्य भेटलं, मार्गदर्शन योग्य भेटलं. आणि काही काही चांगली माणसं, चांगल्या कुळातली माणसं, गाईड चुकीचं झालं, मार्गदर्शक चुकीचा भेटला, चांगली माणसं बर्बाद झाली. इतका मार्गदर्शक, मार्ग सांगणारा, ज्याला विचारायचंय तो तेवढा चांगला पाहिजे. ऐका बरं, कौरव आणि पांडव, कौरव आणि पांडव यांचं नातं काय होतं माहितीये? नाही हो, सख्खे चुलत भाऊ आहेत. यांचं नातं आहे सख्खे चुलत भाऊ. धृतराष्ट्र आणि पांडू भाऊ भाऊ आहेत ना. आणि सख्खे चुलत भाऊ म्हणजे कुळ एक, पांडवाचं आणि कौरवाचं, खानदान एक, रक्त एक. एका घरात जन्म झाला यांचा, वेगळे नाहीयेत. असं नका समजू की त्यांचं खानदान वेगळे आणि यांचं खानदान वेगळे म्हणून असं झालं. नाही हो, एका खानदान, एका घरातलेच सगळे, सगळ्यांचा कुरुवंशी एकच आहे. एकाच राजवाड्यात लहानपण गेलं यांचं, हस्तिनापूरच्या. एकाच टोपल्यातलं अन्न खाल्लंय सगळ्यांनी. आणि याच्या पुढे जाऊन सांगू का, दोघही कौरव आणि पांडव दोन्ही एकाच गुरुकडे शिकलेत. गुरुकुल पण वेगळं नाही. कौरवांचे गुरु पण द्रोणाचार्य आणि पांडवांचे गुरु पण द्रोणाचार्य. मग मला सांगा तुम्ही, 100ची 100 दुर्जन निघालेत आणि 5 मधलं एक सुद्धा वाईट निघालं नाही. याला काही कारण असेल का नाही? हो, 100% असणार. अरे मग 100 मग असं म्हणतात की बाबा 5 बोट सारखे नाहीत. मग सारखे नाहीत, मग 5 पांडवातलं एक तरी बेकार निघायला पाहिजे होतं का नाही? दुष्टबुद्धीचं, दुर्बुद्धीचं निघायला पाहिजे होतं का नाही? नाही निघलं हो. 5च्या 5 सज्जन निघाले. आणि असं म्हणतात म्हणा, मग सगळे सारखे नाहीत, तर मग 100 पैकी एक तरी चांगलं निघायला पाहिजे होतं का नाही? येऊ एखादं तरी नाही ना निघाला. खोपची खोपच बिघडली. कस काय झालं? काही नाही हो, मी सांगतो त्याचं कारण तुम्हाला. काही नाही, रक्त एक आहे, अन्न एक आहे, शिक्षण एक आहे, खानदान एक आहे, सगळं एक आहे. पण फरक पडला, कौरवांचा मार्गदर्शक शकुनी होता.
कौरव मार्गदर्शन कोणाचं घ्यायचे? काही नाही, इतकंच फरक पडलाय सगळा, बाकी काहीच नाही. लहानपणीपासून दुर्योधनापासून दुःशासनापासून विकर्ण हे सगळे जण आहे का, या सगळ्यांचं लहानपण कुणाजवळ गेले? कोणाच्या मांडीवर गेले? मामा. लयच प्रेम होतं या मामाच कौरवांना, आणि त्या मामाच्या मांडीवर यांचं बालपण गेलं. आणि काही झालं तरी दुर्योधन सल्ला कोणाला विचारायचा? बोला बर, काय तुम्हाला सांगायची गरज आहे का? द्यूत खेळत असताना खरं सांगा, कारस्थान कोणाचं होतं? शकुनीच. हर कामामध्ये दुर्योधनाला आणि कौरवांना सल्ला देणारा खरा सल्ला घ्यायला पाहिजे होता विदुर काकाचा. हो, महात्मे होते विदुर काका, चुलते होते, महामंत्री होते. आणि एवढा विदुर नीती नावाचा ग्रंथ आहे विदुर काकांचा. एवढा विद्वान ज्ञानी महात्मा हस्तिनापूर मध्ये असताना विदुर काकाचं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे होतं का नाही? ठीक आहे, नको घेऊ, चुलताय, पटत नाही तुला. भीष्माचार्य, अरे ज्यांचा सल्ला श्रीकृष्ण घेत होते, ज्या भीष्माचार्यांचा सल्ला पांडवांना सुद्धा देव कोणाचा सल्ला घ्यायला पाठवायचे? जावा भीष्माचार्यांना विचारा, रात्री जायचे पांडव, उद्या काय करावं आम्ही युद्धामध्ये, याचा सल्ला भीष्माचार्यांना विचारायचे. म्हणजे पांडव येऊन विचारत होते, देव विचारत होता. पण दुर्योधनानं कधी भीष्माचार्यांना मोठेपणा देऊन त्यांचा सल्ला घेतला नाही घेतला. इतकं विचित्र आहे. मी का सांगतोय? सल्लान मार्गदर्शन घ्यावं कोणाचं, त्याच्यावर आपलं सगळं अवलंबून आहे. या कौरवांचा मार्गदर्शक ना भीष्माचार्य झाले, यांनी घेतलाच नाही हो. ना कधी विदुराचं मार्गदर्शन घेतलं, ना कधी भीष्माचार्यांचं घेतलं, ना कधी द्रोणाचार्यांचं घेतलं. यांचा केवळ आणि केवळ कुठल्याही क्षेत्रामध्ये सल्ला घ्यायचा म्हटलं की यांचा शकुनीचा सल्ला. याचा परिणाम काय झाला शेवट तुम्हाला काय सांगायची गरजच नाही, इतिहास साक्षी आहे त्याचा. अरे 11 अक्षौहिणी सैन्य यांच्या बाजूने, म्हणजे बल जास्त कुणाच्या बाजूने? सैन्य बल कौरवांच्या बाजूने. भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य, कर्ण, विकर्ण याच्यासारखे मोठे मोठे योद्धे कुणाच्या बाजूने? कौरवांच्या बाजूने. आणि एवढं असून सुद्धा 100पैकी धृतराष्ट्राला पाणी पाजायला एक नाही राहिलं. एक तरी राहावं की, एकही नाही राहिलं. 100तलं एक राहिलं नाही आणि 5तलं एकही गेलं नाही. दोन्हीतला फरक कळाला का गेलं नाही? अहो त्याला कारण सांगतो तुम्हाला. पांडवांचा पाऊल कधी वाकडा पडलाच नाही, धर्म कधी सुटलाच नाही, नीती कधी सुटलीच नाही. त्याला कारण आहे, पांडवांचे मार्गदर्शक भीष्माचार्य भगवान श्रीकृष्ण होते. पांडव पहिला सल्ला, स्वतः कधीच कुठला निर्णय घेत नव्हते. काही झालं की अगोदर कुणाच्या कानावर घालायचं? कृष्णाच्या, नाही तर भीष्माचार्यांच्या. आणि ते जे योग्य सल्ला देतील त्याच्यानुसारच पांडव वागत गेले. त्याचं कारण असं झालं, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतीर. विजय पांडवांचा झाला. हे सगळं का सांगतोय मी तुम्हाला? तुम्ही बलवान असा, दुर्योधन बलवान आहे, त्याला बलाचा अहंकार होता. अरे खरा सांगा, विचार करा, सगळ्या दृष्टीने विचार केला तर ताकद कौरवांची जास्त आहे, बल कौरवांचं जास्त आहे. मग विजय कुणाचा व्हायला पाहिजे होता नियमानं? तरी सुद्धा होत नाही, झाला नाही. त्याला कारण आहे, त्यांची जी युद्ध नीती आहे ही कपटावर अवलंबून आहे, अधर्मावर अवलंबून आहे. आणि या कपटाचं ना अधर्माचं मार्गदर्शन करणारा शकुनी आहे. संपलं, हस्तिनापूरच बर्बादच झालं. लक्षात घेत आहे? आणि इकडे 5च आहेत, पण त्या 5ला मार्गदर्शन करणारे दोन्ही बुद्धिमान आहेत, चांगले आहेत, धुरंधर आहेत. त्याचा परिणाम पांडव हस्तिनापूरचे सम्राट होतात. विठाला आणखी नाही का?
सल्ला कुणाला विचारावं, शरण कुणाला जावं, मार्गदर्शन कुणाचं घ्यावं हे घेतलंच पाहिजे 100%. फक्त चुकीच्या माणसाचं घेऊ नका. कपटी, द्वेषी, मत्सर, क्रोधी असल्या माणसाचं कधी मार्गदर्शन बिलकुल घ्या. दिलं तरी घ्यायचं, नको रे बाबा तू जा म्हणायचं पुढं. आणि असली नालायक माणसं बळच सल्ला द्यायला येतात बरं का, मुदाम. नाही विचारलं तरी होय माझं एक ऐकतो का, नगर बाबा म्हणायचं. जाय तुझं नकोच ऐकायचं, नकच कायच. महाराज मोठ्या माणसाचे सल्लागार बी मोठेच असावेत. अहो मोठ्या माणसानं खाल्ल्याचा सल्ला कधी घ्यायचा नाही. खाल्ले बुद्धी बी त्यांची खालीच असते, येडेची. त्यांचा काय सल्ला घ्यायचा. अयोध्येचा सम्राट आहे राजा दशरथ, सम्राट. लक्ष द्या काय पावर आहे त्या माणसाची. अरे जो माणूस स्वर्गातल्या देवांना दिव्य रथामध्ये जाऊन युद्धात मदत करतो, काय पावर असेल हो त्या राजाची. त्या राजाची राणी होती कैकई. आणि कैकई सामान्य नव्हती. ऐका बरं, तुम्हाला आतापर्यंत कैकई सांगितली नसेल, कुणी माहित नसेल, मी सांगतो ऐका. तुम्हाला फक्त कैकईतला एकच दुर्गुण माहिती आहे म्हणून तुम्ही कैकईला आजपर्यंत शिव्या देतात. कैकई सारखी श्रेष्ठच कुणी नाही. का नाही हे का तुम्ही. अरे काय पहिला गुण विचार करा. ती काय अशी शूद्र कुळातली नाही, कैकई देशाच्या राजाची राजकुमारी आहे ती. क्षत्रियाचं रक्त आहे, राजाची मुलगी आहे महाराज. ती काय सामान्य कुळातली आहे. पहिली गोष्ट क्षत्रियाची राजाची कन्या, ह्या पहिला गुण आहे तिचा. नंबर 2 आहे का, कैकई सारखी दिसायला सुंदर राणीच नव्हती. असं सौंदर्य होतं कैकईला. सगळ्यात सौंदर्यवान राणी कोण. नामदेव महाराज म्हणले ना, सुंदरपणाचा अभिमान मानसी आणि त्यावरी गर्भिणी नामा. इतकी सुंदर होती कैकई. म्हणजे बघा, कुळ उच्च श्रेष्ठ, दिसायला सौंदर्य श्रेष्ठ. आता तिसरा आहे का, कैकई सारखी शूर स्त्रीच नव्हती. का. अरे दशरथाच्या रथाचं चाक निघून पडायला लागलं होतं, आठवतंय युद्धामध्ये. खाली बाई उतरली आणि स्वतःचा हात चाकाच्या होल मध्ये घालून उभं केलं चाक, पण रथ खाली पडू दिला नाही आणि दशरथ राजाला हार होऊ दिली नाही. आणि त्याच्यामुळे दशरथ राजाचा विजय झाला. आणि तिथंच वचन दिलं तर दशरथानं कैकईला. सांगायचं तात्पर्य कळालं. अरे जी स्त्री खाली उतरून रथाचा चाक हात घालून उचलू शकते, काय ताकद असेल तिची. तिसरा गुण आहे कैकईतला काय, शूर. पहिलं सौंदर्य, नंबर 2 शूर, नंबर 3 क्षत्रिय कुळातली, आणि नंबर 4 आहे का, कैकई सारखं प्रेम रामावर कुणीच केलेलं नाही. हे काय नाही केलं. कौशल्यानं फक्त जन्म दिला, पण प्रेमाचा मूर्तिमंत पुतळा म्हणजे कैकई. सांगा काय कमी होतं कैकई. आणि राणी कुणाची, दशरथाची. एवढा असून सुद्धा चंद्र सूर्य तोपर्यंत कैकई नावाला डाग लागलाय का नाही लागला. महिला मंडळ झोपू नका बरं, माझ्याकडे बघा बरं तुम्ही एकदा. एकच गोष्ट सांगा, आतापर्यंत इतके रामायण ऐकलेत, हा एका तरी बाईनं आपल्या पोरीचं नाव कैकई ठेवलंय का. हा का बरं ठेवत नाही तुम्ही, काय अडचण आहे. पर तुमच्या माहेरात कुठं ठेवलेलं आहे का, कुठंच तरी आहे. काय झालं काय मग. किती कैकईचे. अरे सौंदर्य आहे कैकईला, राजाची राणी आहे कैकई, क्षत्रियाची मुलगी आहे, शूर आहे, प्रेम आहे, सगळे गुण आहे तिच्यामध्ये. मग एवढं असून कैकईचं नाव कुणी का ठेवत नाही, कैकईला चांगलं कुणी का म्हणत नाही. कैकई नावाला कलंक लागला. त्याला कारण आहे का, एवढी कैकई राजाची राणी, दशरथाची पत्नी, एवढे गुण, पण मार्गदर्शन दासीचं. सल्ला कोणाचा. अहो
मंथरा. मग राजाच्या राणीचा सल्लागार कोण पाहिजे हो? कोणीतरी उच्च चांगले पाहिजे का नाही तिचे मार्गदर्शन? का कुबडी दाशी? हा? आणि या मंथरेचा सल्ला आणि अरे दाशी आहे ती, नीच काम करणारी, नीच वृत्तीची, नीच विचाराची. ती काय उच्च विचाराचं आहे का ते? आणि आमची कैकई, दशरथाची कैकई सल्ला कोणाचा घ्यायली? आणि त्याचा परिणाम, अरे जवळचा देव 14 वर्ष वनवासात गेला आणि दशरथासारखा सम्राट बर्बाद झाला. विठाला 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 विठाला. तुमच्या इतिहास आहे, शिकलं पाहिजे याच्यातून. आपण कुणाकडे जावं, सल्ला कुणाला विचारावा, विचार कुणाचा घ्यावा, मार्गदर्शन कुणाचं घ्यावं? आपल्यापेक्षा ज्ञानी असावा, आपल्यापेक्षा उच्च असावा, आपल्यापेक्षा अनुभवी असावा, आपल्यापेक्षा बलवान असावा. कोणाजवळ रड जाऊ नका. आपल्याला सवय कोणाजवळ बी रडायचं. काय रडायचं त्याच्याजवळ? आपल्याला तो काढू शकतो का त्याच्यातून बाहेर? तुम्हाला वाटत असेल का याची ताकद आहे, याच्याजवळ आपण रडलं का ते आपल्याला बाहेरच काढेल. त्याच्याजवळ अवश्य रडा. आपण एक पटगाळा काढला तर ते दुप्पट काढतंय. कोणी कोणाला द्यायचं? आता तू त्याला चढी झालीस, पण तू कोण झालास? अरे कोणी कोणाला काय सांगायचं, कोणी कोणाजवळ जायचं, कोणी कोणाचं असलं? याला शास्त्र आहे ना. तस्मा शास्त्र प्रमाणंते कार्या कार्य व्यवस्थित. शरण कुठेही जायचं नाही. परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानेन तत्त्वदर्शिनः. विठ्ठला तुकोबारायांना विचारायचं भक्तीचा मार्ग. भक्ती करायची आहे आणि ती भक्ती मी कशी करू याचं कोणीतरी मला मार्गदर्शन करणार असं. सगळे चाळून बघितले भक्तीतले आचार्य तुकोबारायांनी. याला शरण जाऊ का, याला जाऊ का, याचा सल्ला देऊ का, त्याचं मार्गदर्शन, सगळी चाळणी केली. आणि तुकोबार आहेत ते, त्यांच्या चाळणीमध्ये काय कोणी बसणार आहे का काय? आणि मग सगळी चाळणी केली. तुकोबारायांच्या लक्षामध्ये आलं की भक्तीचा अनुभव एकालाही मारुतीराय एवढा नाही, एकालाही नाही. भक्ती कशी करावी आणि कशा पद्धत आणि कशी निष्काम करावी, किती प्रेमानं करावी, किती निष्ठेनं करावी, या सगळ्या गोष्टी फक्त एकाच पठ्ठ्याला माहिती आहे. त्याचं नाव आहे मारुती. दुसरा भक्तीच करू शकत नाही हो, अजिबात करू. बाकीच्या भक्त्यामध्ये दोष निघतात महाराज, निर्दोष, आणि कुठला दोषच निघू शकत नाही असा एकच पठ्ठा आहे भक्ती मार्गामध्ये. त्याचं नाव आहे मारुतीराय. आणि सगळं बघितल्यावर तुकोबारायांच्या लक्षात आलं, नको, आता आपल्याला मार्गदर्शनाची गरज आहे. भक्तीमध्ये आपल्याला मार्ग कळत नाहीये, काय करू, हे करू, ते करू का ते करू. कधी कधी असं होतं ना महाराज, एक सांगू का, बऱ्याच गोष्टी एकत्रित आले की माणूस गोंधळात पडतो. बऱ्याच गोष्टी आले की माणूस गोंधळात पडतो, हे करू का ते करू. यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुदोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य बीजानतः. का प्रगटलिया गर्भस्ती अशेष ही मार्ग दिसती. मग काय तेवी चालू जाते पंडूस होता. सूर्य प्रगट झाल्यावर हजारो वाटा दिसतात का, मग सगळ्या वाटांना सोबतच पळायचं का? कुठली तरी एक, पण ती कोणती एक हे कोणाला तरी विचारावं लागेल ना. आलं लक्षामध्ये? कुठली तरी एक विचारावी लागेल, नाही तर मग गोंधळ निर्माण होतो. बरंच एकदाच डोक्यात बसलं का कोणतं निवडावं हे कळत नाही, आणि मग त्यावेळेस न कळायला लागणार, त्यावेळेस मग कोणाला तरी मार्गदर्शकाला विचारावं लागतं. विठाला 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 विठाला. आता हे नवीन पोरांना यांना प्रश्न कधी कधी असा गोंधळ होतो ना महाराज. सप्ताह आला, महाराजांनी पांडुरंगाचं देवाचं सांगायला सुरू केलं की वाटतंय लगेच माळ घालावी. वातावरण बनतं तसं.
वाजवा टाळी. म्हणा असं भारी वाटतंय महाराज, ते वातावरण हे बनलं असं वाटतंय. नाही नाही, माळच घालावं लागते. बरोबर आहे, बनतंय ते. आणि काला झाला पंगत उठली, ते मंडप काढला आणि जत्रा आली. वासाला खूप फोडणीचा खमंग वाटतंय मला. कोणी कोण आव असा सुचला, गोळ झालाय. आता काय करावा, काढावा का ठेवा तेच कळा. हा होतय का नाही? गोंधळ होतय. हो, गोंधळ होतय महाराज. ते कसं तरी आवरून आवरून बघितलं तो सरवणं आलाच बुवा. सरवणात असं वाटतंय महादेवाचीच भक्ती करावं, महादेवासारखा देवच नाही. हा, पांडुरंगाचं काय खरं नाही. सगळ्यात लवकर पावणारा देव महादेव म्हणे, महादेवाचीच भक्ती करावी. मग श्रावण महिना पूर्ण धरतय, ते सोमवार धरतय, महादेवाला पाणी घालतय, सगळं करतय. श्रावण संपला की पुन्हा वाटतंय नाही, महादेवाचं बी काही खरं नाही, महादेवाने बी काही दिलं नाही. पुन्हा येतोय गणपती. ह्या कमिटी जमवितय लगेच 10-5 मित्र पोरण. महादेव बी सोडला आणि पुन्हा कोण? गणपती. गणपती होईस तर लय भारी वाटतंय त्याला. खरा देव हेच आहे म्हणतोय. कसं काय? काही असू नाही तर नसू, पट्टी लय जमती. डीजे पिजे नाचायला खायला त्याला आईस म्हणे खरा देव. आणि एकदा गणपती पाण्यात पडला, पुन्हा कोणी विचारतंय ह्याला. आता काय करावं? ऐका बरं, मार्ग सांगतोय तुम्हाला. गोंधळ होतोय हो, कोणता धरून कोणता सोडू. मार्ग काय एक आहे का? ते झालं का नाही, झालं का नाही, झालं का नाही. कसं तरी ते श्रावणातला सप्ताह झाला, गणपती झाला. म्हणलं होतं गणपती तरी धरावा, तो गणपती पाण्यात पडला की त्याचं बी जिरून गेलं. मग आली नवरात्र. पुन्हा काय सुरू झालं? पुन्हा देवीचे गाणे सुरू झाले. असं वाटलं, पुन्हा असं वाटायला लागलं कीर्तनातून, ह्याच्यातून त्याच्यातून सांगायले, अरे देवी म्हणते जगत जननी आदिमाया शक्ती आहे, ब्रह्मा विष्णू महेशालाही जिनं जन्म दिलाय अशी आदिमाया शक्ती देवी आहे, तिची भक्ती करा. फिरलं वार. आता वाटतंय सगळं सोडायचं. ही माय आहे, ही आई आहे, हिच्याच पदराखाली जायचं. हे सगळं लक्षात घ्या तुम्ही. हे सगळं हे झालं की ते झालं की ते सगळा गोंधळ निर्माण होते. तुकडोजी महाराज म्हणले, सांगा मी काय करू, पोट भरू का भक्ती करू, पोट भरू का भक्ती करू, सांगा मी काय करू. गोंधळ होतो ना. आणि मग अशा गोंधळलेल्या माणसाला मी काय करू हे विचारायचं असेल तर कुणाला विचारलं पाहिजे? हा, ज्यानं 3दा माळ घालून काढली त्याला विचारायचं का? होय बापू काय करू, तुम्ही बी घातली होती जणू. ज्याला काढायची ते कुणाला विचारायचं? ते ज्यानं काढली त्याला, बापू हा तुम्ही बी घातली होती जणू काय माळ. मग मी बी घातली, कसं करू? आता बापू त्याला म्हणून होय राहू दे. अरे बापू त्याच्यातूनच आलेला आहे. बापू म्हणताय काही नसते, उग माया जाळे, लय डोकं लावू नको. मी बी असंच लोकांचं ऐकून घातली, मरायला झालो. कोंडाला चव नाही राहिली, खमंग समंग तर विसरून काय चपात्यानं डाळीनं आज तोंडाची चव गेली. म्हणलं मराय झालो, म्हणला एवढा होतो ते, म्हणला असला झालो, कदरून गेलो. म्हणला एक दिवशी म्हणला काढली पांडुरंगाच्या गळ्यात घातली. और तू माळ म्हणला
मग आता बापू मी कसं करू, आता काय करू, कोणाकोण घातलीस? मला तुम्ही ज्याच्याकडून घातली, अर त्याच्यातून ना दिसलो, त्याच्यातून ना दिसलो. आता मला सांगा, याला विचारले हे काय, हे मार्ग योग्य सांगणार आहे का? नाही ना. म्हणून लक्ष ठेवा बरं, कीर्तन नीट लक्ष द्या. कधी कधी परमार्थिक जीवनामध्ये असे गोंधळ बरेच निर्माण होतात, 100% होतात. पण अशा गोंधळाच्या परिस्थितीमध्ये योग्य मार्ग दाखवणारा मार्गदर्शक मिळाला तर जीवनाचं सोनं होतं, आणि मूर्ख मार्गदर्शक मिळालं तर जीवन बर्बाद होतो. मला सांगू का, मारुतीराय असे मार्गदर्शक हे ज्यांना भेटले का त्यांच्या लायक्या नव्हत्या तरी देव त्यांना भेटून दिला. मारुतीराय बलवान आहे, रिस्क घेणारा पाहिजे तेवढा. तुम्ही शरण गेलात ना, त्यानं म्हणलं पाहिजे काही असो, तू कसलाही असो, पण मला शरण आलास ना, मी तुझं कल्याणच करीन, अशी जिम्मेदारी घेतली पाहिजे त्यानं. असा बलवान पाहिजे. काय नाही तर खरं सांगा, हे सुग्रीव आणि बिभीषण रामाच्या पंक्तीला बसायच्या लायकीची होती? करा बरं यांचं चिंतन. राम भक्त होते हे? नाही हो. काय त्या सुग्रीवाचा आणि रामाचा संबंध होता? ओळख काहीच नाही. तो किष्किंधेचा वानराचा राजा आहे, हा अयोध्येचा सम्राट आहे. काही संबंध नाही, ओळख नाही, पाळख नाही, लहानपणीची नाही, मी तर काहीच नाही. आणि अचानक त्या सुग्रीवाचा कैवार घेऊन राम वालीला मारतो आणि सुग्रीवाला किष्किंधेचा सम्राट बनवतो आणि मैत्री करतो. हे सुग्रीवामुळे झालं का? बघा की तुम्ही रामायण तपासून बघा. सुग्रीवाला रामाने जवळ तर येऊ दिलं असतं का? जवळ येऊ दिलं नसतं. अरे जो माणूस स्वतःच्या भावाला संकटामध्ये सोडून पळून आलाय, खरंय का खोटंय? मोठा भाऊ गुहेमध्ये गेला राक्षसाबरोबर लढण्यासाठी, रक्ताचा पाड बाहेर आलाय. बरं वालीनं जाताना सांगितलं होतं का नाही, सुग्रीवा इथला हलू नको बरं, सांगून गेलं का नाही? मग रक्ताचा पाड बाहेर आल्यावर कुणाचं रक्त हे माहित होतं का? नव्हतं माहित. मग मृत्यूच्या भीतीनं मोठा दगड त्या गुहेच्या तोंडाला लावला आणि भावाला संकटात सोडून पळून आलेला आहे हा सुग्रीव. टीका नाही ही, सत्य सांगा. रामायणकार आहेत तुम्ही सगळे, खरंय का खोटंय? काय गरज होती पळून यायची? मध्ये शिरायचं. माझा भाऊ मेलेला असला तर मी बदला घेईन, त्या राक्षसाला मारी, नाही तर वाचला असला तर जाऊन मिठी मारी. पळून का आला? आला ना भावाला संकटात सोडून पळून, लोभ. वापस आला. किष्किंधेचं राज्य वालीला मुलगा होता की हो? कोण? मग त्याला गादीवर बसवायचं, बसलं कोण? स्वतः. आणि इतका विचित्र सुग्रीव आहे, तरी सुद्धा हा सुग्रीव रामाचा मित्र बनतो आणि राम त्याचा कैवार घेऊन निष्पाप वालीला मारतात. हा, याला कारणीभूत कळालं तुम्हाला? काहीच नाही, शिफारस हनुमंताची होती. रामाने सुग्रीवाचे गुणच बघितले नाहीत, माहीतच नाही ना कोण आहे काय. फक्त सांगितलं कोण? प्रभू हा सुग्रीव आहे, याच्यावर अन्याय झालाय, तुम्ही याची मदत करा, हे माझं सांगणं, याच्याशी मैत्री करा. ही शिफारस कोणी केली? आलं का लक्षात? ही शिफारस हनुमंताची. आणि त्याचा परिणाम असा झाला, अहो कारण नसताना सुग्रीवाचा कैवारी राम झाला आणि रामानं किष्किंधेचा सम्राट सुग्रीवाला बनवलं. इतकी यांना शरण जाण्याची ताकद आहे. कोणाला? हनुमानजीला. नंबर 2 आहे का? अरे ज्यानं स्वतःचं घर मोडलंय, घरातल्या चाहड्या सगळ्या शत्रू पक्षाला सांगितल्यात आणि सगळं बर्बाद केलंय, कोण आहे? विभीषण. हा, खरं सांगा बरं, कोण्या राक्षसाचं मरण कशात आहे? कोण्या तो येशीवर, कोण्या दरवाजावर कोणता राक्षस आहे? राक्षसी नाही. तिचं मरण कशात आहे? कोण्या गल्लीतून कुठं जायचंय?
रावणाचं कुठं कोशग्रह कुठे, कुठं काय कुठे, यज्ञशाळा कुठे, इंद्रजित यज्ञ करायला कुठं बसला होता, रावणाचं मरण कशात आहे, इंद्रजिताचं कशात आहे, हे सगळं रामाच्या लक्ष्मणाच्या बापाला ते माहित होतं. हो, हे सगळं कोणी सांगितलं? चाड्या बिभीषणाने सांगितलं. मग चाड्या सांगणारी माणसं कुणालाच नीट असतात का? हा, बिलकुल नाही. हो, तुम्हाला जर एखादा कानात येऊन चाड्या सांगत असेल का, त्याचं असं आहे, ह्याचं असं आहे, त्यानं असं केलंय, त्याचं असं केलंय, तो लय आपल्याला गोड वाटतंय. जवळ उभा राज्य जाऊ नका तसल्याला. तुम्हाला माहिती का, ते जसं तिकडलं इथं सांगत आहे का, इथलं तिकडं सांगत. चाबर असतंय ते. आणि या बिभीषणाला ज्यावेळेस आला का बिभीषण भेटायला रामाला, लक्ष्मण बाण काढून उठला होता. लक्ष्मण बाण काढून उठला बिभीषणाला मारायला. शत्रू पक्षाकडून कोणीतरी येत आहे, मुकुट आहे, राजवेश आहे, नक्की कोणीतरी रावणाचा दूत आहे. लक्ष्मण मारायला लागल्याबरोबर हनुमानजीने थांबवलं लक्ष्मणाला. रामा, लक्ष्मणाला थांबवा, बाण मारू नका. का मारू नका? कोण आहे? शत्रूचा भाऊ आहे, सक्का भाऊ आहे. मग सख्या रावणाच्या सख्या भावावर विश्वास कसा ठेवायचा? काहीतरी डाव असल, कपट असल, काहीतरी करायला आला असल, मारलं पाहिजे. हनुमानजी सांगतात, मी गॅरंटी देतो बिभीषणापासून तुम्हाला कसलाही धोका होणार, मारू नका. बिभीषणाला येऊ द्या, त्याची शरणागती घ्या, त्याच्याशी मैत्री करा. हनुमानजीने फक्त एवढी शिफारस केली. आहे का बिभीषणाची रामाची अगोदर ओळख, भेट, काही संबंध? मग आल्या आल्या शत्रूचा भाऊ आहे, शत्रूचा भाऊ आहे. आणि त्याला प्रभू रामचंद्र आलिंगन देतात आणि त्याला राज तिलक करतात लंकेचा. एवढा विश्वास, एवढी आपुलकी, एवढं प्रेम आणि एवढा स्वीकार लगेच. यशे थोरविला मारुतीन बिभीषण केला लंकापती, अवदारी देऊनी कर्ण हाती थोर कीर्ती वाढविली. खरं सांगा ना, बिभीषण रामाचा लाडका झाला, सुग्रीव रामाचा लाडका झाला, याचं कारण आहे का? ही लाडकी नसते झाले, यांची शिफारस हनुमंताने केली म्हणून झाली. एवढी ताकद आहे आणि एवढा विश्वास आहे रामाला हनुमंताच्या शब्दावर. हे सगळा इतिहास पाहिल्यावर तुकोबऱ्यांच्या लक्षात आलं, अरे सुग्रीवासारखा माणूस रामाजवळ जाऊ शकतो, सुग्रीवासारखा माणूस प्रभू रामचंद्राचा लाडका होऊ शकतो, बिभीषणासारखा चाडखोर व्यक्ती हनुमंताच्या शिफारशीवर ही सगळी रामाची प्रिय होऊ शकतात. याचा अर्थ आपण जर हनुमंताला शरण गेलो तर आपण देवाचे लाडके नाहीत होऊ शकत, हे समजलं. आणि आता दुसरं कोणाला शरण जाण्यापेक्षा तुकोबारांनी निर्णय केला, शरण शरण हनुमंता, हनुमंता शरण शरण हनुमंता, हनुमंता शरण शरण हनुमंता, हनुमंता शरण शरण. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. असं नाही की आपल्याला हे पाहिजे असले वेगळ्या मार्गदर्शकाकडे जावं लागल, याला शरण जावं लागल, ते पाहिजे असल्यावर त्याला जावं. काय काय कुणाला जावं एक सांग. ज्ञान पाहिजे असल्यावर ज्ञानाला शरण जावं लागेल. बल पाहिजे असल्यावर बलवानाला शरण जावं लागेल. सिद्धी पाहिजे असतील तर एखाद्या सिद्ध योग्याला शरण जावं लागेल. बरोबर आहे की नाही? म्हणजे मोक्ष पाहिजे असेल तर मोक्ष देणाऱ्याकडे शरण जावं लागेल. वैराग्य पाहिजे असेल तर वैराग्य, ज्याला जे पाहिजे त्याला तो माणूस बघावा लागेल, त्याच्याकडे जावं लागेल. पण एक सांगू का, कुणाकडेच जायची गरज नाही. हे सगळे गुण, सगळेच गुण तुम्हाला पाहिजे असतील, अहो ज्याला जे पाहिजे तो गुण ऑटोमॅटिक ज्याच्याकडे मिळतो, एकाला शरण जा, तो म्हणजे हनुमान आहे. कुठेही जा, ज्ञान पाहिजे, ज्ञान पाहिजे, बघा ना कोणाकडे ज्ञान आहे. अरे बुद्धिमताम वरिष्ठम. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपी सती लोग बुजागर. ज्ञानाचा सागर आहे,
जावा मारुतीला शरण, जा हनुमान. ज्ञान पाहिजे असेल दुसरीकडे जाऊच नका, हनुमंतरायाला शरण जा. ज्ञान सुद्धा हनुमंतरायाच देतात. ज्ञान गुण सागर आहे महाराज, ज्ञानाचा सागर आहे मारुतीराय. याच्या पुढे चला. तुम्हाला जर बल पाहिजे असेल, बल पाहिजे, कोण आहे याच्यासारखा बलवंत जगात कुणी नाही बरं का दुसरा. महावीर जब नाम सुनावे. याच्या पुढे जाऊन सांगू आणखीन तुम्हाला. आता माणसं म्हणतात महाराज तुमचं झालं कीर्तन भजन प्रवचन, पण आमच्या घरा जरा लय दिवसापासून दुसराच खेळ चाललाय, ते कळतो का तुम्हाला काय? मला काय झालंय असं सांगते ते की जरा बाहेरलं काहीतरी झालंय, तुम्हाला जमतं का ते? मला नाही बाबा जमत. मग आता तसलं काढायचं म्हणलं कुणाला शरण जावं लागतं. हा त्याच्यातली वेगळी असते तर ती दुसरी. महाराजाकडे नाही जायचं, त्याला त्याच्यातला जाणता लागतंय. बरोबर आहे. महाराज म्हणले तिकडं जर तशी बी अडचण आली तरी कुठं जाऊ नका. भूत पिसाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे. नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा. काय पाहिजे आणखी? जे पाहिजे ते. जर तुम्हाला वाटायला लागलं का टाळकरी मंडळी, माळकरी मंडळी, साधू संत मंडळी, तुम्हालाही वाटायला लागलं का? आम्हालाही जरा भीती वाटायला लागली. तुम्हाला सुद्धा जा, तुम्ही याच्याकडे शरण जा. साधू संत के तुम रखवारे, असुर निकंदन राम दुलारे. कोणी जर म्हणलं का नाही मला जरा ते सिद्धीचं पाहिजे, अष्टसिद्धी नवनिधी के दाता, असबर दीन जानकी माता. राम रसायन तुमरे पासा, सदा रहो रघुपती के दासा. काय पाहिजे आणखी? आणि याच्या पुढे ऐका. अंतकाल रघुवर पुरु जाई, जहा जन्म हरी भक्त कहाई. हनुमानजीला शरण गेल्याचे फायदे. बरोबर. अंतकाल रघुवरपूर, भगवंताच्या धामाला सुद्धा पाठवतात. एवढ्या सगळ्या गोष्टी एकच पट्ट्या देऊ शकतो. एकच एका ठिकाणी सगळेच प्रश्न सॉल्व्ह होतात. त्याच्यामुळे याला एकदा शरण, त्याला एकदा शरण, त्याला एकदा शरण, याला एकदा जाण्यापेक्षा एकालाच गेला की सगळे प्रश्न सॉल्व्ह. हे सगळे तुकोबऱ्यांच्या लक्षात आल्यामुळे तुकोबऱ्यांनी सगळे सोडले आणि एकच धरलं, शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता. काय पाहिजे? काही नाही पाहिजे मला, काय दुसरं कशातलंच नाही. मला भगवंताची भक्ती करायची आणि त्या भक्तीतलं उच्च टोक गाठायचंय, त्या भक्तीचा आनंद घ्यायचा आहे. पण तुम्ही रामाची भक्ती करण्याचे तुम्हाला अनुभव आहे, कशी करावी तुमच्या इतका अनुभव कोणालाच नाही. म्हणून मी तुम्हाला शरण आलोय. काही नका, फक्त मला. काय भक्तीच्या काय भक्तीच्या भक्ती